हाय फॅमिली. तर आज आम्ही लोक सर्वे चाललोय. आमच्या इथेच गावाच्या बाजूला महाडला एक वाळणकुंड म्हणून आहे, ते बघण्यासाठी भरपूर टाइम ऐकलं होतं. तर बोललो चला बघूया. तर आपल्या दोन्ही गाड्या निघाल्यात, ही पण निघाली आहे आणि ती पण निघाली आहे. तर दोन्ही गाड्या आता निघतात आहे. ठीक आहे, आणि आता जाऊ. आणि एवढा गरम होतोय ना, म्हणून एवढा गरम होतोय ना, तर आता ते ह्याला पाठवलं आहे दादूला जरा थंडा बिंडा आणायला. तिकडनं पण तेवढाच आहे. मग आता इकडनंच चला पटापट, इकडनंच चला. आता रस्ता खराब आहे बोलतात ते पुढे. कोण? अरे तू माझी नको काढू. हा? अरे माझी नको ना. सांग. हा, मग तो जिरू तर आण पहिला, गरम होतोय. तर विचारतोय तो, पहिला घरातून निघताना बोलला मला इकडनं जवळ थांब, तर त्याला जरा येऊ द्या. बोल लवकर, काय कुठून जायचं? रस्ता खराब नाही ना? रस्ता नाही हो खराब ना. मग चला. हे बघा, एवढं आणलं ते त्यांना पण दे जा. आता हा आमच्या इकडनंच रस्ता, आमच्या गावाच्या इकडनं तो डायरेक्ट रायगडला पण पोचतो. आणि तिकडेच इथून महाडला पण निघाला, आतून आहे वालन म्हणून. तर आता निघू, चला. आता मग तिकडे पोहोचल्यावरच बघा, इथे पण मस्त घाट आहे. तुम्ही आता पुढे ना रस्ता एन्जॉय करा, छान वाटेल. आता आम्ही जाता जाता वालनकुंडला जात होतो, पण आम्ही इथे थांबलो. कशाला? 65 समाधी, जिजामाताची समाधी. कोणाची? जोरात बोल. जिजामाता नाही कुठं आहे, जिजामाताची समाधीची तर आम्ही आलेलो आहे. आता आता तुम्हाला आम्ही जिजामाताची समाधी दाखवणार आहोत. हा, तर तुम्ही बघा आमच्या रायगडची जिजामाता. चला तुम्हाला दाखवत ते कुठे जाता जाता थांबून जायचं. हा कोण आहे? हे बघा, ही इथे समाधी. आता बघूया आपण कुठे. हे बघा, हे पूर्वी, हे बघून ठेवा. पूर्वी हे आत्ताची. हे शोरी, कसा वाटला हा रूम? हा बाबू, आता जसं तुम्ही बघितलं, आई जिजामाताचं समाधी होतं, त्याची दर्शन घेतलं. आम्ही जातच होतो, पण आमचा दादू यांनी बोलला की ते समाधी आहे. तर बोललो समाधी आहे तर आपण डोकं टेकूनच गेलं पाहिजे, कारण का आज आपण जे पण काय आहे, ठीक आहे, त्याची एक कुठेतरी सुरुवात ही त्यांच्याकडनंच झालेली. तर अशा वेळी आपल्याला डोकं टेकूनच जायला लागेल. चला, त्याला रस्ता माहिती आहे. हा बोलत गेला. हा, आणि हा आम्हाला रस्ता दाखवणारा ह्याला आम्ही घेऊन आलो. गाडव बघ, गाडव. मी गाडोच बघतो आहे. मी गाडव नाही, तो गाडव. तर या माणसाला घेऊन येऊन काय फायदा नाही झाला, माहिती. ठीक आहे. उगाच मला सर्व माहिती म्हणून. त्यापेक्षा ते एखाद्या म्हाताऱ्या बाईला माणसाला घेऊन आलो असतो ना, त्यांनी बरवलं, बा इकडनं घे, बा तिकडनं घे. बाबा पण आहेत आमच्या सोबत. चला आता डायरेक्ट भेटू. हे कुठे जायचं आपण? वालनकुंडच्या इथे, ठीक आहे. चलो. या माणसाने ना पूर्ण रस्ता आम्हाला चुकवलाय. ह्याला खरंच घेऊन येऊन ना आम्ही लय मोठी चुकी केली आहे. हा, तो बा आता शिव्या खाणार आहेस तू. पुन्हा पण आहे रस्ता पण जायला तिकडनं. ग बस तू.
स्वप्नील अरे ह्या माणसाने रस्ता चुकवला नाही, या माणसाने रस्ता चुकवला. महाड पूर्ण पाण्याने रस्ता त्याला ब्रिज चढवणार. इकडनं आहे रस्ता. एवढा बेकार माणूस आहे ना हा. हा हे बघा एकदम बेकार, एकदम क्लोज ठेवलंय तुला बघ. हा दादाला माहिती आहे बघ. अरे हा कधीपासून मला ब्रिज खालून खालूनच घेऊन ब्रिजच्या चालला. खालनं रस्ता होता एमआयडीसी मध्ये जायला. आता कुठून आहे रस्ता? पूर्ण आहे ना बरेचसे ना. कुठून आहे ना? आहे ना मला काय माहिती, एमआयडीसी कुठला रस्ता यायला. मला काय माहिती, मी आलोय कधी इकडे MIDC ला? खाली हाय रस्ता ए ए ए चल अंदर. मॅपवर टाक ना, मॅपवर. अरे बेकार माणूस आहे, अरे खरंच बेकार बेकार कुठं माणूस. ना हाय रस्ता तर शी. तू काय व्हिडिओ मध्ये कुठं सांगू. बेकार एकदम. ह्याला रस्ता अरे मी मी गेलो घेऊन रिक्षा चालतो. घेऊन. नाही तर काय. हा ह्याच्यानं विश्वास ठेवून चालू पुढे पण पाहिजे. आहे त्या भरशेटच्या बंगल्या शेटला पण आहे. थांब एक मिनिट थांब. अरे थांब ना जरा, तू व्हिडिओ नको काढू ना. व्हायरल करून टाका. मी बरा रस्ता विचारतो मग. आणि वरून मोठी गोष्ट काय माहिती का, हा इथे रिक्षा पण चालवतो. हा. आणि याला रस्ते बघा काय मस्त माहिती आहे. ए नांगू हा मग पुढे ते सांगते तरी काय मी. चला चला आम्ही पण येतो. मागे बोर्ड होता महाड MIDC लिहिला असेल. आपला जो रत्नागिरी रोड आहे ना तिकडनं, मग तो ब्रिज बरोबर MIDC चा लेफ्ट दाखवला ना बोललो नाही तर लगेच ब्रिज खालून यायचं. पकवतो रे दादा, आता पकवतो यांचा ऐकत नको जाऊ. आणि हा बघा हा इथे लिहिला हा बघा काय इथं आहे. MIDC महाड. इकडनं आपण जर लेफ्ट घेतला ना मग ते वालनकुंडच्या इथे जाणार रस्ता बघा. हा मेन ब्रिज आहे, आपला मेन हायवे आहे रत्नागिरी, पानगाव रत्नागिरीचा. तिकडनं आलो तर हा लेफ्ट घ्या आणि आज जा. आणि कधी पण अशा माणसांवर भरोसा ठेवू नका, ठीक आहे. जे शाणेगिरीमध्ये बोलतात, चला मला माहिती आहे मी दाखवतो सर्व काय, त्यापेक्षा मॅप लावा ते परवडेल. पण हे आपण रस्ता चुकलो ना, हे- मागं गेलो का आपण. हे गावचे माणसं, हा 10 टाइम आलाय 10 टाइम. हा हे बघ, हा बघ, इकडनं चला, आपण- हा कशाला थांबलाय, चल ना. इथं लिफ्ट मार. साला पैसे दिले का देत नाही रे. आता आम्ही ऑलमोस्ट पोचायला आलोय. आता इकडून अजून एक 5 किलोमीटर आहे. MIDC महाडच्याकडनं लेफ्ट मध्ये पूर्ण स्ट्रेट आहे. नंतर असं गाव लागतं बघा, दाखवतो असं थोडंसं गाव लागतं वगैरे. आणि इकडनं मग राईट, हलकासा राईट आहे तो मारायचा आणि मग इकडनं आता परत बोलतात की सरळ आहे. बघू आता, चला. आम्ही आता ऑलमोस्ट पोचायला आलोय, ठीक आहे. आता अजून 1 किलोमीटर दाखवतात आहे, ठीक आहे. 1 किलोमीटर मध्ये पोचलो आम्ही वालनखोंडला. आणि बघू आता तिकडे जाऊन कसा एक्सपिरियन्स आहे. हे सह्याद्रीचे डोंगर, हे बरं बोलतोय ना मी. तिथे आपले महाराजांची फोटो इमेज, ठीक आहे, ते डोंगरावर दिसते ना, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतो, नीट दाखवतो. आता गाडी चालवतो ना. हे बघा, तर फायनली आम्ही लोक पोहोचलो. हे बघा, हा आता ब्रिज दिसते ना तुम्हाला. हे बघा, या ब्रिज आय थिंक चढून जायचं आहे. 1 मिनिट थांबा, इथे JCB वगैरे लावली आहे, तर पार्किंग पण बघायला लागेल. पण हे बघा, हे आपण आता ऑलमोस्ट पोहोचलो आहे. आता इकडनं ब्रिजवरनं जाऊया, त्या साईडला आहे मंदिर वगैरे. चला मस्तपैकी दर्शन घेऊया आणि बघूया खाली काय ते. हे बघा, जे मी बोललो ना, हे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं चेहरा असं दिसतं बघा डोंगरावर. नीट बघितलं ते बघा, है ना. किती मस्त वाटतं यार असं काहीतरी बघायला. चल आता इकडे
मंदिर आहे. तर त्या मंदिराचे पाय पडू. हे बघा सर्वच आलेत, आम्ही आता निघू. हे चला हे पोरांनो. हा बघा, हा असा ब्रिजने यायला लागतं. ते ब्रिजमधनं आलं तर इथे मंदिर आहे, जे मी तुम्हाला दाखवलं. चला चला तर आमच्या लोकांचं इकडचं दर्शन झालं. ठीक आहे, खूप मस्त छान झालं, एकदम बरं वाटलं खूप. आणि आता आम्ही लोक निघतोय माणगावला. आता माणगावला जाऊ आणि माणगावला पण आज एक छोटीशी पार्टी करू, कारण का बर्थडे मृणाली सुमित भालेरावचा बर्थडे आहे. ठीक आहे, तर विश करा. मग त्यासाठी एक छोटीशी पार्टी करू गावीच आणि मग बघू आणि दुसऱ्या दिवशी निघू मुंबईला. ठीक आहे, चला. आता ह्यांचा एक्सपिरियन्स विचार, यांना कसा वाटला ते सर्वांना. बोला. मजा तुम्हाला? आरुजाचा विहान दादाला विचारा. मजा आली. ठिकाणा पण मजा आले फुल. तुम्ही 4 शिव्या खाल्ल्या पण मजा आली. बोल, मी हल्ली शिव्याच खातोय. हमारी आदत है. आदत से मजबूत. चला आता पुढे माणगावला गेल्याच्या नंतर वगैरे काय शूट करायला भेटलं तर शूट करूया. ठीक आहे, चला. आमचा टाइमपास चाललाय गाडीमध्ये. ती ना मैं तेरे सामने तुझको देखूं तो प्यार करो. गई मैं तेरा हो गया. आपण बरोबर बोलतोय. हे लोक कुठलं खूप आहे, खूप घुसवतात हे लोक. नाहीतर काय. लॉजिकली दादा केल्या. तुमच्यात काय आला? आर आर रुसा रुसी रुसा रुसी. आणि हे हारणार आहेत. रडक्या हारणार आहेत. काय 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 जाने केसे पडा क येतो दादा. केसे पडा मेरे राम जाने असं नाव आहे. राम काकी की के हा बोलू नाही, शकतात. मला राम बोलू जाने शकतात चालतं. बोलू शकतात. राम जाने सीता को राम. सीता नाही नाही चिटिंग आहे. रात कली एक ख्वाब में आए और कोई सुबह से जब वो नींद से जागे तो जीने के है 4 दिन. बाकी है बेकार दिन. जाए जाए आए जवानी फिरना. ये ना रे. हा बघा इकडे पण आहे बघा. इथे पण पुरी फॅमिली आहे जी. इकडे पुरा ब्लॅक पप्पा आहे. हे बघ इथे ब्लॅक पप्पा बसलाय बघ. येईल ना असं मारायला काजबीत फोडतात ना. नाही पुढत ये ये. हे ध्यान नको. ये मस्ती नको. जरा चेतूला जरा सांगता ना. ह्या लगेच थांब ना दादा.
तुम्हारा